बरोबर 4 वाजलेले आहेत आणि आज आपला तास आहे मानसशास्त्राचा. बघा, मानसशास्त्राचा अभ्यास करताना काही संकल्पना लक्षात घेणे किंवा समजून घेणे खूप गरजेचं आहे. त्या संकल्पना क्लिअर झाले तरच तुमचा त्या विषयाअंतर्गत होणारा गोंधळ हा मिटणार आहे. तर 4 वाजून 1 मिनिट झालेला आहे. आपण 1-2 मिनिटात फक्त प्रस्तावना म्हणजे विषयाला प्रत्यक्ष सुरुवात न करता अ, मानसशास्त्राविषयी माहिती, जी सुरुवातीची माहिती काय समजून घेणं गरजेचं आहे ते मी तुम्हाला सांगेन. तर बघा, मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र असं आपल्या विषयाचं नाव आहे. मग मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हा विषय टेट फर्स्ट आणि टेट सेकंड दोन्ही साठी उपयुक्त आहे, पेपर 1 आणि पेपर 2 साठी. आणि इथं अभ्यास करताना बघा, आता काही मानसशास्त्रज्ञ किंवा त्यांच्या व्याख्या वारंवार आलेल्या असतात. मग तुम्हाला गोंधळ होते की याची व्याख्या कोणती, त्याची व्याख्या कोणती. तर असं गोंधळून न जाताना एकच मिनिट हा. गोंधळून न जाता तुम्हाला कशा पद्धतीने त्या संदर्भात विचार करता येईल ते मी सांगणार आहे बरं का. बघा, मानसशास्त्राचा अभ्यास करत असताना आपल्याला मेन विषय आहे मानसशास्त्र. ओके. या मानसशास्त्राच्या विविध शाखा आहेत. मग आपण पाहिला वैद्यकीय, पुन्हा औद्योगिक मानसशास्त्र, वैद्यकीय मानसशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र, अशा विविध शाखा आहेत. आणि या शाखा अंतर्गत आपल्याला मानसशास्त्राचे विविध घटक अभ्यासाला मिळतात. मग आपण सुरुवातीला पाहिलं मानसशास्त्र, मानसशास्त्राची व्याप्ती, स्वरूप. त्यानंतर आपण मागील तासाला पाहिलं बालमानसशास्त्र. बघा, एखाद्या मानसशास्त्रज्ञाने मानसशास्त्र म्हणजे काय अशी व्याख्या केलेली आहे, बालमानसशास्त्र म्हणजे काय अशीही व्याख्या केलेली आहे. आणि आज आपण पाहणार आहोत शैक्षणिक मानसशास्त्र. आज आपण काय पाहणार आहोत? शैक्षणिक मानसशास्त्र. मग त्याच मानसशास्त्रज्ञाने शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे काय अशी सुद्धा व्याख्या केलेली आहे. मग यामध्ये तुम्ही कुठंतरी गोंधळून जाता. एखादी व्याख्या दिली आणि ती व्याख्या कुणाची आहे म्हटलं की तुम्ही म्हणता क्रो अँड क्रोची ही पण व्याख्या आहे, ती पण व्याख्या आहे. तर यातला मेन फरक मी एक उदाहरण देऊन सांगते बरं का. सुरुवातीला मानसशास्त्र म्हणजे काय यामध्ये एक व्याख्या मी या ठिकाणी घेणार आहे बरं का. आपण व्याख्या कुणाची घेऊया? अरिस्टॉटलची घेऊया. अरिस्टॉटलने मानसशास्त्रामध्ये सांगताना म्हटले, आत्म्याचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. हे सर्वांना तुम्हाला माहित आहे की आत्म्याचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असं अरिस्टॉटल म्हणतात. तेच अरिस्टॉटल जेव्हा बालमानसशास्त्राची व्याख्या करतात, बालमानसशास्त्राच्या व्याख्येमध्ये अरिस्टॉटलनी अनुभवाला महत्व दिलंय बघा. त्यांची विशिष्ट अशी व्याख्या बालमानसशास्त्रात नाहीये, परंतु अनुभवाला अरिस्टॉटल महत्व देतात. त्यानंतर पुन्हा शैक्षणिक मानसशास्त्राचा जर विचार केला तर अरिस्टॉटल काय सांगतात बघा. शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये अरिस्टॉटल शरीरात सुदृढ मन वास करतं असं शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये अरिस्टॉटलची व्याख्या आहे. बघा, शास्त्रज्ञ एकच आहेत, अरिस्टॉटल. आणि मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असं त्यांचं मत आहे. बालमानसशास्त्रामध्ये त्यांनी अनुभवाला महत्व दिलेलं आहे. आणि शैक्षणिक मानसशास्त्रात मात्र ते काय म्हणतात की सुदृढ शरीरात सुदृढ मन वास करते. मग एकच मानसशास्त्रज्ञ आहेत अरिस्टॉटल आणि त्यांच्या व्याख्या ह्या वेगवेगळ्या आहेत. त्याच पद्धतीने क्रो अँड क्रोची सुद्धा त्याच पद्धतीने बघा. आपण बालमानसशास्त्रामध्ये क्रो अँड क्रोची व्याख्या पाहिली, जन्मापासून परिपक्व अवस्थेपर्यंत बालकांच्या विकासाचा अभ्यास म्हणजे बालमानसशास्त्र. आणि आज आपण शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये क्रो अँड क्रोची व्याख्या पाहणार आहोत. शिकणे म्हणजे सवय, ज्ञान आणि अभिवृत्तीचे अर्जन. तर हा फरक तुम्ही लक्षात घ्या. व्याख्या करताना या 3 घटकामध्ये तुमचं गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. मानसशास्त्राची व्याख्या, बालमानसशास्त्राची व्याख्या आणि शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या. मग तुम्हाला आज काय करायचंय, हा चार्टच तुम्हाला वहीमध्ये करायचा आहे. इथं शास्त्रज्ञांची नावं लिहा या बाजूला, आणि इथं लिहा मानसशास्त्र, इथं लिहा बालमानसशास्त्र, आणि इकडं लिहा शैक्षणिक मानसशास्त्र. इथं जर तुम्ही अरिस्टॉटल लिहिला, कृपया माईक बंद करा. इथं जर तुम्ही अरिस्टॉटल लिहिला
तर अरिस्टॉटलनी मानसशास्त्राची काय व्याख्या केली आहे ते या ठिकाणी नोंदवा. अरिस्टॉटलनी बाल मानसशास्त्राविषयी काय मत मांडलं ते या ठिकाणी नोंदवा. अरिस्टॉटलनं शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे काय सांगितलंय ते या ठिकाणी नोंदवा. असा चार्ट तुम्हाला बनवायचा आहे आज आणि उद्या रविवार आहे. आज ते उद्या 2 दिवसाचा मी वेळ देते तुम्हाला. मानसशास्त्राचे पूर्ण स्लाइड ऍपवर अपलोड आहे, बाल मानसशास्त्राची अपलोड आहे. आज शैक्षणिक मानसशास्त्राची पण स्लाइड अपलोड होईल. तर तिन्ही स्लाइडचा अभ्यास करून तुम्हाला हा तक्ता आज पूर्ण करायचा आहे. म्हणजे अरिस्टॉटलची मानसशास्त्राची व्याख्या, बालमानसशास्त्राची व्याख्या, शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या. क्रो अँड क्रो जर दुसरं शास्त्रज्ञ घेतलात तर क्रो अँड क्रो मानसशास्त्राची व्याख्या, क्रो अँड क्रो यांची बालमानसशास्त्राची व्याख्या, क्रो अँड क्रो यांची शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या. हा तक्ता मला पूर्ण करून तुम्हाला पाठवायचा आहे. ओके, चला तर आजचा घटक आपण जवळपास मला वाटतं भरपूर जण जॉईन झालेले आहेत. आजचा घटक जो आहे तो आहे शैक्षणिक मानसशास्त्र. शैक्षणिक मानसशास्त्राचे स्वरूप, तो घटक आज आपण पाहणार आहोत. तर बघा, सुरुवातीला मला असं सांगा वाटतं की शिक्षण हा शब्द कोणत्या धातूपासून आलेला आहे, कोणत्या संस्कृत धातूपासून आलेला आहे. तुम्हाला जर माहित असेल तर चॅट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. शिक्षण हा शब्द कोणत्या संस्कृत धातूपासून आलेला आहे. आपण मूळ शब्द कुठून आला, कोणत्या भाषेतून आला, त्यातून धातू साधित शब्द तयार होत असतात. तर बघा, शिक्षण हा शब्द कुठून आलाय ते चॅटमध्ये द्यायचा आहे. तोपर्यंत मी आपण शिक्षण म्हणजे काय ते पाहूया. बघा, शिक्षण म्हणजे माहिती देणे की शहाणपण देणे असा प्रश्न आपल्याला येतो. तर आपण सुरुवातीपासून सांगतो, शिक्षण म्हणजे माहिती देणे. ओके, तर बघा, याचं उत्तर, मी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला इथं मिळालेलं आहे. शिक्षण हा शब्द शिक्ष या धातूपासून आलेला आहे. तो मूळ संस्कृत शब्द शिक्ष आहे आणि त्याचा अर्थ होतो उपदेश करणे. बघा, शिक्षण हा शिक्ष या धातूपासून, संस्कृत मूळ धातूपासून आलेला आहे आणि त्याचा अर्थ आहे उपदेश करणे. त्यानंतर बघा, लॅटिन जर आपण विचार केला तर शिक्षणाला एज्युकेशन असं म्हणतात. मग तो एज्युकेशन जो शब्द आहे तो लॅटिन भाषेतील एज्युकेयर या शब्दापासून आलेला आहे. ई डुको पण म्हणतात त्याला, एज्युकेयर या शब्दापासून आलाय. मग याचा अर्थ काय? एज्युकेयर म्हणजे आतून बाहेर काढणे, सुप्त गुणांचा आविष्कार करणे. तर लॅटिन भाषेमध्ये जे एज्युकेशन आहे त्याचा अर्थ होतो प्रत्येक व्यक्तीमध्ये दडलेल्या ज्या सुप्त गुण आहेत त्यांना बाहेर काढणे म्हणजे एज्युकेशन. ओके, नेक्स्ट बघा, एज्युकेट म्हणजेच टू ड्रॉ आउट व्हॉट इज पोटेन्शियल. म्हणजे त्यांच्यात जे काही पोटेन्शियल आहे, सुप्त गुण आहेत, सुप्त क्षमता आहेत, त्या जन्मजात सुप्त गुणांना चालना देऊन त्यांचा आविष्कार करण्यास मदत करणे म्हणजे शिक्षण देणे असा त्याचा अर्थ होतो. ओके, इथंपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल. तर आपल्याला मानसशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्राचा पाश्चात्य तत्वज्ञान काय आहे, भारतीय दृष्टिकोन कोणता आहे, आधुनिक मानसशास्त्र काय आहे, या दृष्टीने आज आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर बघा, पाश्चात्य दृष्टिकोनातून आपण जेव्हा शैक्षणिक मानसशास्त्र अभ्यासतो तेव्हा पाश्चात्याच्या व्याख्या आपल्याला पाहणं गरजेचं आहे. तर बघा, प्लेटो, प्लेटोचा प्रसिद्ध ग्रंथ आपण मागील तासात शिकलेला कोणता आहे, चॅट बॉक्समध्ये द्या बघू. प्लेटोनी कोणता ग्रंथ लिहिला बघूया, लक्षात आहे का तुमच्या? प्लेटोनी लिहिलेला ग्रंथ, प्लेटोनी लिहिलेला ग्रंथ बघा, लक्षात येतंय का? 27 जण जॉईन आहेत, कुणाला लक्षात येत त्यांनी कमेंट द्या. तर बघा, मानवाचे शरीर आणि आत्मा यांच्यातील उत्कृष्टतेचा पूर्णत्वात विकास म्हणजे शिक्षण होय. बरोबर, सॅमसंग. रिपब्लिक असं दिलेलं आहे, बरोबर उत्तर आहे. कोण सॅमसंग कोण आहेत त्यांचं बरोबर उत्तर आहे, प्लेटोचा ग्रंथ आहे रिपब्लिक. व्हेरी गुड. तर बघा, प्लेटो काय म्हणतात माहितीये का, शैक्षणिक मानसशास्त्राचं सांगत असताना ते म्हणतात की मानवाचं जे शरीर आणि आत्मा आहे यांच्यातील जे काही उत्कृष्ट आहे त्या उत्कृष्टतेला पूर्णत्वात विकास करणे म्हणजे शिक्षण होय. म्हणजे आपल्यामध्ये, आत्म्यामध्ये, शरीरात दडलेली उत्कृष्टता
त्याचा पूर्णत्वात विकास म्हणजे शिक्षण. ॲरिस्टॉटलच्या मते काय बघा, ॲरिस्टॉटलचा ग्रंथ पण आपण पाहिलेला होता, दी ॲनिमा. तर द अनिमा हे जे ॲरिस्टॉटलचा ग्रंथ आहे, त्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय बघा, ॲरिस्टॉटलची व्याख्या बघा. निरोगी सुदृढ शरीरात निरोगी मनाचा विकास करणे म्हणजे शिक्षण. ॲरिस्टॉटलची हित व्याख्या आलेली आहे, निरोगी शरीरात निरोगी मनाचा विकास करणे. आपण साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी असं जे म्हणतो की नाही, ते मत ॲरिस्टॉटलचं होतं. निरोगी सुदृढ शरीरात निरोगी मनाचा विकास करणे म्हणजे शिक्षण, असं ॲरिस्टॉटल म्हणतात. त्यानंतर बघा रुसो. रुसोला आपण निसर्गवादी म्हणून आधीच पाहिलेला आहे. रुसोनी निसर्गामध्ये विद्यार्थ्याला स्व अनुभवातून शिकू द्या असं सुद्धा सांगितलेलं आहे. रुसो हे निसर्गवादाचे प्रणेते आहेत. आणि शिक्षण म्हणजे बालकांच्या नैसर्गिक आंतरिक शक्ती क्षमतेचा विकास, असं मत कुणाचं आहे तर रुसोचं. जेव्हा जेव्हा नैसर्गिक हा शब्द येईल, तेव्हा तेव्हा तुम्हाला ते मानसशास्त्र लक्षात ठेवायला हवेत. त्या मानसशास्त्रज्ञांचं नाव होतं रुसो. ओके. तर या पाश्चात्य शिक्षण तज्ज्ञांनी शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे काय या व्याख्या केलेल्या आहेत. आता आपले काही भारतीय शिक्षण तज्ज्ञ सुद्धा होते. त्यांनी काय शिक्षणाची व्याख्या केली आहे बघूयात आपण. तर स्वामी विवेकानंद आपल्याला सर्वांना माहिती आहे. स्वामी विवेकानंद आध्यात्मिक मध्ये जास्त होते, म्हणून त्यांनी जेव्हा शिक्षणाची व्याख्या केली, तेव्हा शिक्षणाच्या व्याख्येमध्ये त्यांनी मानवातील उपजत दैवी गुणांची अभिव्यक्ती म्हणजे शिक्षण अशी व्याख्या केलेली आहे. तर स्वामी विवेकानंदांनी काय केलंय की मानवामध्ये जे उपजत दैवी गुण आहेत त्यांची अभिव्यक्ती म्हणजे शिक्षण अशी व्याख्या केलेली आहे. त्यानंतर महात्मा गांधी बघा. महात्मा गांधी यांच्या व्याख्येत काय सांगितलंय, मानवाच्या शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक अंगामधील उत्कृष्टतेचा विकास आणि अभिव्यक्ती म्हणजे शिक्षण. तर आपण काल पेस्टॉलॉजीचे 3 H पाहिले बघा. तर महात्मा गांधींनी सुद्धा या 3 Hचा पुरस्कार केलेला आहे. म्हणूनच त्यांचं हे करताना बघा, शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक म्हणजे बघा शरीर, मन आणि अध्यात्म या तिघा अंगामधील उत्कृष्टतेचा विकास आणि अभिव्यक्ती म्हणजे शिक्षण असं महात्मा गांधीजी म्हणतात. ओके. त्यानंतर सर्वपल्ली राधाकृष्णन काय म्हणतात बघा, शिक्षण हे केवळ माहिती देणे नाही तर शहाणपण देण्यासाठी आहे. खरे शिक्षण हे मूल्य आधारित असून सत्याचा शोध घेणारे असते. मग तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन म्हटलं की मूल्य आणि सत्य लक्षात ठेवायचं. मूल्य आणि सत्य लक्षात ठेवायचं ही राधाकृष्णन यांची व्याख्या आहे. महात्मा गांधीजींची व्याख्या 3Hच्या जवळपास आहे, शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक. स्वामी विवेकानंद उपजत दैवी गुणांची अभिव्यक्ती. आणि अजून एक बघा, आपण डीएड बीएडला शिकलो असेल, स्वामी विवेकानंद चारित्र्याचा विकास म्हणजे खरे शिक्षण असं सुद्धा स्वामी विवेकानंद म्हणतात. म्हणून स्वामी विवेकानंद म्हटलं की दैवी गुण हे येणारच. त्यानंतर बघा जॉन डुई काय म्हणतात बघा. आपण कालही पाहिलंय, जॉन डुई म्हटलं की अनुभवाची पुनर्रचना लक्षात ठेवायचं. कारण आपण जे अनुभवाधिष्ठित अध्ययन अध्यापन म्हणतो त्याचा पाया जर कुणी घातला असेल तर ते जॉन डुईनी घातलेला आहे. तर जॉन डुई जेव्हा येतात तेव्हा शिक्षण म्हणजे सातत्याने अनुभवाची पुनर्रचना करत जीवन जगण्याची प्रक्रिया, असं जॉन डुई यांची ही व्याख्या आहे. म्हणून जॉन डुई म्हटलं की अनुभवाची पुनर्रचना हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा, शैक्षणिक मानसशास्त्र जे आहे त्याचा प्रवाह कसा आहे ते बघूया. आतापर्यंत आपण या व्याख्या पाहिलेल्या आहेत पाश्चात्यांच्या आणि भारतीय शिक्षण तज्ज्ञांच्या व्याख्या. आपण शिक्षण म्हणजे काय यासाठी पाहिलेल्या आहेत. आता सुरुवात होते शैक्षणिक मानसशास्त्र प्रक्रियेचा प्रवाह. तर शैक्षणिक मानसशास्त्राचा अभ्यास करताना आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होत आहे. तर शैक्षणिक मानसशास्त्रात समावेश होतो अनुभव आणि वातावरण, म्हणजे अनुभवाद्वारे अध्ययन अनुभव देणे. वर्तनात बदल, व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल असं कोणी म्हटलंय तर गिलफोर्ड आणि गेट्स हे म्हणतात की व्यक्तीच्या वर्तनामध्ये हळूहळू घडून येणारे बदल. तर बघा गिलफोर्ड यांचं पुन्हा बुद्धिमत्तेवर पण अनेक व्याख्या आहेत.
गेट्सच्या पण आहेत. तर व्यक्तीचं जे वर्तन आहे ते हळूहळू बदल म्हणजे शिक्षण, असं गिलफोर्ड म्हणतात. आणि गार्डनर काय म्हणतात बघा, गार्डनर मर्फी यांच्या मते वातावरणासंबंधी आवश्यक पूर्तीसाठी मिळणारे जे असतं ते शिक्षण, असं मर्फी यांचं आहे. की जे वातावरण संबंधी एखाद्या व्यक्तीला त्या वातावरणाशी समायोजन करण्यासाठी आवश्यक अशी कोणती क्षमता गोष्ट आहे त्याची परिपूर्तता म्हणजे शिक्षण, असं गार्डनर मर्फी असं म्हणतात. बघा इथपर्यंत आपण शिक्षण म्हणजे काय पाहिलेलं आहे. तर आपण डीएड पासून व्याख्या आपल्याला पाठ आहे बघा. शिक्षण म्हणजे अपेक्षित वर्तन बदल होय. वर्तनास सुयोग्य व अपेक्षित बदल म्हणजे शिक्षण, ही व्याख्या आपण पाहिलेली आहे. मग या एकंदरीत सर्व व्याख्येवरून आपल्याला असं लक्षात येते, शिक्षण ही एक व्यापक संकल्पना आहे. शिक्षण म्हणजे सर्वांगीण विकास. मग त्यामध्ये शारीरिक विकास आला, मानसिक विकास आला, भावनिक विकासाला, सामाजिक विकासाला आणि नैतिक विकासाला, या सर्व गोष्टींचा, या सर्व क्षेत्रांचा विकास म्हणजे शिक्षण, अशी व्यापक संकल्पना या ठिकाणी केली आहे. आता आतापर्यंत आपण ज्या शिक्षणाच्या व्याख्या पाहिलेल्या आहेत त्याचा तुलनात्मक अभ्यास आपण बघूया. पहिला पाश्चात्य तत्वज्ञान कोण होते बघा, प्लेटो, एरिस्टॉटल आणि रुसो. यांचा मुख्य भर होता निसर्ग आणि शरीर. आणि अंतिम ध्येय होतं व्यक्तीच्या मध्ये जी उत्कृष्टता आहे त्या उत्कृष्टतेला पूर्णत्वास नेण्यापर्यंतचा विकास. त्यानंतर भारतीय दृष्टिकोन आला. त्यामध्ये विवेकानंद, महात्मा गांधी, सर्वपल्ली राधाकृष्णन. मग त्यांचा मुख्य भर कशावर होता, तर आत्मा आणि मूल्य यावर यांचा भारतीय दृष्टिकोन होता. आणि अंतिम ध्येय होतं व्यक्तीला शहाण करणं, शहाणपण देणं आणि सत्याचा शोध घेणे, मूल्य रुजवणं, हे सर्व आपला भारतीय दृष्टिकोन होता. त्यानंतर आधुनिक मानसशास्त्र आले. कोण आले, गिलफर्ड, गेट्स आणि गार्डनर मर्फी, हे तिघ आले. तर त्यांनी काय केलं, अनुभव आणि वातावरण याला त्यांनी महत्व दिलेलं आहे. आणि व्यक्तीमधील अपेक्षित वर्तन बदल म्हणजे शिक्षण, अशी व्याख्या आधुनिक मानसशास्त्रज्ञांनी केलेली आहे. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल तर चॅटमध्ये कमेंट करा यस म्हणून. बघा, पाश्चात्य तत्वज्ञानाच्या व्याख्या, भारतीय दृष्टिकोन कसा होता आणि आधुनिक मानसशास्त्रात. ओके, थँक्यू रोहिणी मॅडम. तर इथपर्यंत तुम्हाला शिक्षण म्हणजे काय हे स्पष्ट कल्पना आता आलेली असेल. तर बघा या सर्व विकासाच्या आता वुडवर्थ, वुडवर्थनं थँक्यू नीता मॅडम. वुडवर्थनं एक फॉर्म्युला दिला होता बघा आपल्याला बाल मानसशास्त्रामध्ये. वर्तनाचं एक सूत्र दिलेलं होतं, कुणाला आठवत असेल तर चॅटमध्ये टाका. वर्तन बरोबर डॅश डॅश डॅश, कोण सांगेल बघूया. वर्तन म्हणजे काय, मी तुम्हाला उदाहरण देऊन सुद्धा समजावून दिलेलं होतं ते. कीबोर्ड, माऊस, सीपीयूचं उदाहरण देऊन सांगितलेलं होतं. बघूया कुणाला आठवतंय. वुडवर्थचं वर्तनासंबंधीचं सूत्र बघा. वुडवर्थनी वर्तनासंबंधी काय मांडलेलं आहे, कोणतीही अशी क्रिया की जी बरोबर सचिन सर, SOR. यस म्हणजे स्टिम्युलस, ओ म्हणजे ऑर्गॅनिझम, आर म्हणजे रिस्पॉन्स. ओके, थँक्यू सर. त्यानंतर बघा, कोणतीही अशी क्रिया की जी व्यक्तीच्या विकासात सहाय्यभूत होते आणि त्याच्या वर्तमान व्यवसाय आणि अनुभववंत भिन्नता निर्माण करते, तिलाच शिक्षण असे म्हणतात. तर तुम्हाला वुडवर्थची व्याख्या तुम्हाला माहित आहे. वुडवर्थ म्हणतात वर्तन म्हणजे SOR, स्टिम्युलस, ऑर्गॅनिझम आणि रिस्पॉन्स. रोहिणी मॅडम बरोबर. तर त्यांनी काय सांगतात बघा, व्यक्तीचा विकासाला अशी काही क्रिया सहाय्यभूत ठरते की त्याचा जो वर्तमान व्यवसाय आहे, अनुभव आहे, त्यामध्ये भिन्नता निर्माण करते, त्याला आपण शिक्षण असे म्हणतो. अशी व्याख्या वुडवर्थनी शिक्षणाची केलेली आहे. शिक्षण म्हणजे केवळ ज्ञान देणे नव्हे, तर अस्तित्वाला आकार देणे होय. तर बघा इथपर्यंत आपण शिक्षणाचे स्वरूप पाहिलेले आहे, उद्दिष्ट, शिक्षणाच्या व्याख्या पाहिलेल्या आहेत. आता आपल्याला पुढील व्याख्या बघायची. शिकणे म्हणजे सवयी, ज्ञान, अभिव्यक्तीचे अर्जन. ही व्याख्या आहे क्रो अँड क्रो. क्रो अँड क्रोनी बालमानसशास्त्रामध्ये व्याख्या केली होती. बालकाच्या जन्मापासून परिपक्व अवस्थेपर्यंत बालकाचा जो विकास होतो
त्या विकासाचा अभ्यास म्हणजे बालमानसशास्त्र. आणि इथं शिक्षणाची व्याख्या केली आहे, शिकणे म्हणजे सवयी, शिकणे म्हणजे ज्ञान, शिकणे म्हणजे अभिवृत्तीचे अर्जन, अर्जन म्हणजे मिळविणे, सवयी मिळवणे किंवा बदल करणे, ज्ञान मिळवणे, अभिवृत्तीचे अर्जन म्हणजे स्वीकृती म्हणजे शिकणे, असं क्रो अँड क्रो म्हणतात. क्रो अँड क्रोच्या व्याख्या येण्याची शक्यता आहे बघा, कारण क्रो अँड क्रो, अरिस्टॉटल, प्लेटो हे जे ते वारंवार परीक्षेला यावर प्रश्न विचारले जातात. तर बघा, ही व्याख्या शिक्षणाकडे एक शालेय कृती म्हणून न पाहता तुमच्या जी मानवी जडणघडण आहे एक नैसर्गिक आणि व्यापक भाग म्हणून पाहते. कारण सुंदर अशी व्याख्या क्रो अँड क्रो यांनी केलेली आहे. तर बघा, शिक्षणाची प्रक्रिया चालते कशी आपण बघूया. आतापर्यंत आपण शिक्षण म्हणजे काय ते अभ्यासलंय. आता शिक्षणाची प्रक्रिया बघा कशी चालते ते. तुम्हाला सर्वांना माहित आहे, शिक्षण जी आहे ती सर्वसमावेशक असते. शिक्षण औपचारिक, अनौपचारिक आणि स्वयंस्फूर्त सहज तीनही पद्धतीने घडून येते. शिक्षणाची प्रक्रिया औपचारिक पण असते, अनौपचारिक पण असते आणि सहज पण असते. त्याच पद्धतीने शिक्षण ही अखंड चालणारी प्रक्रिया. असं कुठं झालंय का माझं शिक्षण आता बंद झालं? नाही. तुम्ही प्रत्यक्ष जरी औपचारिक शिक्षण जरी घेत नसाल तरी ह्या आपले जे जीवन आहे, जे आयुष्य आहे, त्या आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणाला तुम्हाला मिळणारे जे अनुभव आहेत ते तुम्हाला काहीतरी नवीन शिकवून जातात. म्हणून आपण म्हणतो बघा, मला या गोष्टीनं मला चांगली अद्दल घडवली. अद्दल म्हणजे तुमच्या ज्ञानामध्ये फरक पडलं, तुमच्या वर्तनात, तुमच्या विचारात बदल झाला, तुम्ही कुठंतरी ठेच लागल्यावर स्वतःमध्ये बदल करून घेता. हे म्हणजे तुमचं शिक्षण असतं. शिक्षण ही अखंड निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आणि या शिक्षणामुळेच वर्तनाला सुयोग्य असं वळण लागतं बघा. म्हणून म्हणतात, जो व्यक्ती शिकलेला आहे, फक्त शिकणं म्हणजे सुसंस्कृत नाही बरं का. नुसतं आई वाचायला येते, गणित येतात म्हणजे तो शिकला असं नाही. शिक्षणाला मूल्याची जोड असायला हवी, शिक्षणाला नैतिकतेची जोड असायला हवी, तरच ते शिक्षण योग्य ठरतं. कारण तेच शिक्षण प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये कसं जगावं, कुणाशी कसं बोलावं, कसं वागावं हे शिकवत असतं. म्हणून असं म्हणतात, नुसतं वाचता येणं, लिहिता येणं, गणित करता येणे म्हणजे शिक्षण नाही. तर शिक्षणाने एक सुसंस्कृत नागरिक घडला पाहिजे, एक सभ्य एक नागरिकत्व आपण बजावलं पाहिजे. त्याला आपण शिक्षण किंवा शिक्षित असे म्हणतो. शिक्षण घेऊन आपण समाजासाठी, राष्ट्रासाठी, देशासाठी काहीतरी केलं पाहिजे, ते खरं शिक्षण असतं. मग बघा, ही जी शिक्षणाची प्रक्रिया आहे ती नैसर्गिक घडत असते बरं का. असं आहे का चला आता बसा, आज मी तुम्हाला की नाही खरं कसं बोलायचं ते शिकवणार आहे? नाही, असं घडत नाही. नैसर्गिकरित्या अनुभवातून, वर्तनातून, सहज पद्धतीने शिकण्याची नैसर्गिक प्रक्रिया होत असते. शिक्षण ही सामाजिक प्रक्रिया आहे. बघा, आपण समाजामध्ये राहतो, एकत्र राहतो, म्हणजे आपलं जे शिक्षण आहे ते समाजातील प्रत्येक घटकाशी संबंधित आहे आणि प्रत्येक घटकातून आपण शिकतही असतो. ही एक सामाजिक प्रक्रिया आहे. म्हणून त्या शिक्षणाचा सामाजिक विकासाला हातभारही लागतो. त्यानंतर शिक्षणामध्ये मानसिक क्षमतांचा विकास साधला जातो, म्हणून ही मानसिक प्रक्रिया सुद्धा आहे. जेव्हा माणूस शिक्षित असतो तेव्हा त्याच्या मानसिक क्षमतांचा विकास होतो, म्हणून याला मानसिक प्रक्रिया म्हणतात. बघा, शिकलेला व्यक्ती आणि न शिकलेला व्यक्ती यांच्या बोलण्यामध्ये, वर्तनामध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी वावरताना नक्कीच बदल आपल्याला दिसून येतो. ओके. त्यानंतर बघा, नैसर्गिक आणि सामाजिक ही एक प्रक्रिया आहे, निरंतरता. महत्वाची ही तीन वैशिष्ट्य या शिक्षण प्रक्रियेची आहेत: सर्वसमावेशकता, निरंतरता, नैसर्गिक आणि सामाजिक विकास. त्यानंतर बघा, ही जे शिकणं आहे ते एकांगी नाहीये. एकाच अंगाने आपलं शिकणं चालू असत नाही. तर शिकणं हे तीन गोष्टीतून चालू असतं. कोणत्या तीन गोष्टी बघूया आपण. शिक्षण ही एकांगी नाहीये. तर शिक्षण हे विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्याला येणारे अध्ययन अनुभव आणि त्या अध्ययन अनुभवातून त्याचं शिक्षण चालू असतं. हे तिसरा जो गोल आहे की नाही, तिथं बघा शिकत असलेला एक दाखवलेला आहे, तिथून त्याचं शिक्षण चालू असतं. तर बघा, विद्यार्थी, त्याला येणारे अध्ययन अनुभव, मग त्याचं शिक्षण, अशा पद्धतीने ही जी क्रिया आहे ती अशा पद्धतीने त्रिअंगानुसार चालत असते. याला त्रिकेंद्रात्मक पद्धत असंही म्हणतात. बघा, शिक्षणाचे उद्दिष्ट, महत्वाचं उद्दिष्ट शिक्षणाचं कोणतं आहे ते लक्षात ठेवा.
एका परिपूर्ण व्यक्तीची जडणघडण आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून करायची आहे. तर एक व्यक्ती असा घडवायचा तो परिपूर्ण असला पाहिजे, त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. मग इथं बघा, मानवी विकासाची एक स्पष्ट शिडी इथं पुढील स्लाइडमध्ये दिलेली आहे, ती समजून घेऊया. म्हणजे तुम्हाला शिकण्यातून परिपूर्ण व्यक्ती घडवायचा म्हणजे नेमकं काय करायचं ते समजून येईल. तर बघा, एक परिपूर्ण व्यक्ती जर आपल्याला घडवायचा असेल तर काय करायचं नेमकं? तर सुरुवातीला पायाभूत स्तरावर त्याला की नाही संवादाचा आणि तंत्रज्ञानाचा पाया मजबूत करणे हे शिक्षणाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. बघा, प्रत्येकाला जर चांगला सुसंवाद साधता आला तरच त्याचं पुढील शिक्षण त्यावर अवलंबून असतं. म्हणून पायाभूत स्तरावर त्याचं संवाद कौशल्य डेव्हलप करायचं, विकास करणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये मग संवाद कौशल्यामध्ये आलं भाषिक कौशल्य, श्रवण, भाषण, वाचन, लेखन ही मूलभूत कौशल्य त्याला पायाभूत स्तरावर विकसित करायची आहे. माहिती संप्रेषण आणि तंत्रज्ञान विषयक कौशल्य सुद्धा त्याची विकसित करायची आहेत. ही आता पायाभूत स्तरावर अत्यावश्यक गोष्ट आहे. भाषिक कौशल्य आणि आधुनिक तंत्रज्ञान या दोन गोष्टींचा पाया जर मजबूत झाला तर त्याचा वरचा टप्पा सोयीस्कर होईल. मग जेव्हा पायाभूत स्तरावरनं विद्यार्थी पुढेच जातो तेव्हा त्याचा वैयक्तिक आणि बौद्धिक स्तर आपल्याला उंचवायचा आहे. मग तो कसा उंचवता येईल बघा, माहितीचे ज्ञानात रूपांतर करण्याची आणि सुदृढ जीवन जगण्याची क्षमता निर्माण करणे. सुदृढ जीवन जगायचंय, मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तर्क आणि विश्लेषण. मग त्या विद्यार्थ्याला निरीक्षण करणे, अनुमान मांडणे, तर्क लावणे, सत्य असत्य पडताळणे या क्षमतांचा विकास तुम्हाला करावा लागणार आहे. त्याच पद्धतीने शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे पण आपल्याला लक्ष द्यायचं आहे. मग त्यासाठी श्रमप्रतिष्ठा जोपासणे, शारीरिक आरोग्यविषयक चांगल्या सवयी लावणे या सर्व गोष्टी आपल्याला का शिकायचे? कारण आपण सर्वजण शिक्षक आहोत. शिक्षक म्हणून आपली काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जबाबदारी आहे की आपल्याला विद्यार्थ्याला या वरच्या स्तरापर्यंत न्यायचं असेल तर पायाभूत स्तरापासून आपण घडवणं गरजेचं आहे. मगच ते विद्यार्थी तिसऱ्या स्तरावर जाणार आहे, सामाजिक आणि नैतिक स्तर. त्याचा पायाभूत स्तराचा जर विकास झाला नाही किंवा मागं आपण पाहिलेला वैयक्तिक आणि बौद्धिक स्तराचा जर विकास झाला नाही तर त्याचा सामाजिक आणि नैतिक स्तर तो गाठू शकणार नाही. मग यासाठी हे सामाजिक आणि नैतिक स्तर हे शिक्षणाचं सर्वोच्च ध्येय म्हणजे एक जबाबदार, संवेदनशील नागरिक घडवणे. बघा, वाक्य किती छान आहे, एक जबाबदार आणि संवेदनशील नागरिक. मग का घडवायचंय बघा, काही विद्यार्थी आता समजा शाळेमध्ये म्हणा, बसमध्ये गेल्यावर, कुठं किल्ल्याला तुम्ही व्हिजिटला दिल्यावर त्यांच्याकडून काही कृती अशा घडतात की आपलं नाही तर चला ते काहीतरी नुकसान करूया. तर हे जे मुलांचं वर्तन आहे त्यामध्ये आपल्याला बदल करायचा आहे. त्याला या समाजातील प्रत्येक गोष्ट साठी त्याला जबाबदार ठरवायचं आहे. त्याला संवेदनशील भावना त्याच्यामध्ये निर्माण करायची आहे. मग त्यासाठीच आपण बघा लहानपणापासून संविधान आणि मूल्य विद्यार्थ्यांवर रुजवतो. मग त्या संविधान आणि मूल्यामध्ये काय येतं? न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची जाणीव आपल्याला बालपणापासून करून द्यायची. नैतिक सामाजिक मूल्यांना धोका पोहोचवणाऱ्या शक्तींना सामोरे जाण्याची क्षमता त्या विद्यार्थ्यामध्ये निर्माण करायची. त्याचप्रमाणे त्याला एक सामाजिक बांधिलकी सुद्धा आपल्याला शिकवायची. मग कशा संबंधी सामाजिक बांधिलकी? तर पर्यावरण संवर्धन असेल, दुर्बल घटकांचे सबलीकरण असेल, राष्ट्रासमोरील आव्हानं असतील, या प्रत्येक गोष्टीसाठी त्याला सामाजिक बांधिलकी म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्यामध्ये तुम्हाला तयार करायची. तरच आपल्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थी नैतिक आणि सामाजिक स्तरापर्यंत पोहोचेल. ओके, इथपर्यंत समजलं असेल तर बघा, शिक्षण प्रक्रियेची वैशिष्ट्ये आपण पाहिलेली आहेत. वैशिष्ट्ये आणि उद्दिष्ट काय आहेत, आपण का शिक्षण द्यायचंय विद्यार्थ्यांना? तर एक संवेदनशील जबाबदार नागरिक घडवण्यासाठी शिक्षण द्यायचं आहे. हे जरी महत्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवला तर सोयीस्कर होईल. आता शिक्षणाचे 3 भिन्न प्रवाह बघा. आता शिक्षण हे केवळ 4 भिंतीत मर्यादित नाहीये. मानवी जीवन 3 वेगवेगळ्या स्वरूपात शिक्षण आपल्याला देता येतं, वेगवेगळ्या प्रक्रियातून देता येतं. 3 प्रकार कोणते? पहिला प्रकार आहे औपचारिक, दुसरा आहे अनौपचारिक, तिसरा आहे सहज शिक्षण. आता आपण प्रत्येक प्रकार बघूयात. पहिला प्रकार आहे औपचारिक शिक्षण. बघा, या औपचारिक शिक्षणामध्ये काय असतं बाबा? तर तुमच्या डोळ्यासमोर शाळा महाविद्यालय येऊ द्या.
म्हणजे औपचारिक शिक्षण तुम्हाला क्लिअर होईल. तर बघा, विशिष्ट यंत्रणेमार्फत निश्चित ध्येय समोर ठेवून नियोजनपूर्वक दिल्या जाणाऱ्या शिक्षणाला औपचारिक शिक्षण म्हणतात. मग कुठं दिलं जातं? शाळा, महाविद्यालय, व्यावसायिक शिक्षण संस्था. त्यानंतर याची रचना कशी असते? तर या शाळा महाविद्यालयांची रचना शास्त्रशुद्ध असते, पद्धतशीर नियोजन असतं, ठराविक अभ्यासक्रम ठरलेला असतो, अध्यापन पद्धती ठरलेल्या असतात, वेळापत्रक तयार असतं. त्याच पद्धतीने यांच्या मूल्यमापनाच्या पद्धती सुद्धा ठरलेल्या असतात. परीक्षा असते, ती परीक्षा उत्तीर्ण अनुत्तीर्ण असं दिलं जातं, पदवी प्रमाणपत्र यांना दिलं जातं. हे सर्व या औपचारिक शिक्षणामध्ये घडत असतं. दुसरा प्रकार आहे शिक्षणाचा अनौपचारिक शिक्षण. बघा, अनौपचारिक शिक्षण मध्ये काय आहे? पारंपरिक वर्ग किंवा औपचारिक शैक्षणिक वातावरणाच्या बाहेर जे शिक्षण ज्ञान कौशल्य वृत्ती निर्माण करते. अनौपचारिक म्हणजे आपल्या शालेय स्तरावरचं अध्ययन अध्यापन नाही किंवा शिकणं नाही, तर सहज पद्धतीने बाहेर दिलं जातं. काही विद्यार्थी कौटुंबिक परिस्थितीमुळे, आर्थिक परिस्थितीमुळे मध्ये शाळा सोडतात. मग त्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी या अनौपचारिक शिक्षणातून सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. त्यांच्यामध्ये कौशल्य विकसित केले जातं, त्यांचं ज्ञान वाढवलं जातं, त्यांच्यामध्ये एक वृत्ती निर्माण केली जाते. मग ते शिक्षण कसं असतं अनौपचारिक? यासाठी तुम्ही YCM, OU किंवा इग्नो हा अभ्यासक्रम लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. त्याला आपण दूरस्थ शिक्षण असे म्हणतो. तर बघा, आता मॅडमने टाकलंय अनौपचारिक शिक्षण म्हणजे कुटुंब. बर का? आता या ह्याच्यामध्ये अनौपचारिक शिक्षण म्हणजे दूरस्थ शिक्षण, हे लक्षात ठेवा. दूरस्थ शिक्षण YCM लक्षात ठेवा. इथं मुक्तता असते. चार भिंतीच्या बाहेर नियोजित अभ्यासक्रमाशिवाय वेळेचे बंधन नसते. मॅडमनी की नाही औपचारिक अनौपचारिक संवाद म्हणतो ना, त्या दृष्टिकोनातून उत्तर दिलेलं आहे. आपण शिक्षण बघायलो. आपल्या या शिक्षणामध्ये अनौपचारिक पद्धतीने शिक्षण म्हणजे YCM. त्याला चार भिंती नसतात. मग इथं कुठं घेतलं जातं? समूह संपर्क माध्यम. आता तुमचं माझं चाललंय की नाही, ते अनौपचारिक आहे. कुठल्याही एका भिंतीत आपण चार एका वर्गात बसलेलं नाहीये. संपर्क माध्यम आपलं काय आहे? झूम मीटिंग असेल, युट्यूब असेल, व्हॉट्सअप असेल, या संपर्क माध्यमातून आपलं शिक्षण चालू आहे. त्यामध्ये येतात मुक्त विद्यापीठ येतात, सोशल मीडिया येते, संस्था येते, समाज येते. या माध्यमातून आपलं अनौपचारिक शिक्षण चालू असतं. याची वैशिष्ट्य काय? शिक्षण घेणारे आणि देणारे दूर असतात. दुसरं, वेळेअभावी शिक्षण शक्य नाही त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. अशा पद्धतीने हे अनौपचारिक शिक्षण आहे. त्यानंतर तिसरा प्रकार मॅडमने सांगितलेला येतो बघा, सहज शिक्षण. हा अनौपचारिक शिक्षणाचाच एक भाग आहे. आता मॅडम म्हटले की नाही, कुटुंबात मिळणारे शिक्षण हे अनौपचारिक शिक्षण, तर त्यामध्ये हा भाग जरासा वेगळा केलाय. अनौपचारिक शिक्षणाचा एक भाग म्हणून सहज शिक्षण घेतलंय, जो दैनंदिन जीवनातील विविध प्रसंगातून उत्स्फूर्तपणे मिळतो. मग याचे स्रोत काय आहेत? घर, कुटुंब, नातेवाईक, मित्र आणि समाज. स्वरूप काय आहे? कोणताही साचेबंदपणा नसतो, वेळापत्रक नसते, पूर्वनियोजन नसते. मग प्रक्रिया कशी? शिकणारा व शिकवणारा जाणीवपूर्वक प्रयत्न करत नाही. आणि मग कोणतं? आता इतरांचा सन्मान करायचा आहे. मी आता माझ्या मुलाला सांगितलं, चल इतरांचा सन्मान कर, चल इतरांचा, तो करेल का? नाही. मग तो कधी शिकेल? जर माझ्या वर्तनातून त्याला दिसत असेल की मी दुसऱ्यांचा सन्मान करते, दुसऱ्यांना आदरपूर्वक बोलते, मी जर माझ्या घरातल्या आई वडिलांना, सासू सासऱ्यांना पाया पडत असेल, तर आपोआप माझी मुलं सुद्धा माझं बघून ती आदर देणार आहेत, सन्मान करणार आहेत. म्हणजे इथं आपल्याला शिकणारा आणि शिकवणारा जाणीवपूर्वक हे कर असं सांगावं लागत नाही. तर आपल्या कुटुंबातील व्यक्तीमध्ये, नातेवाईकांचं बघून, ते अनुकरणातून बघून ते शिकत असतात. याला सहज शिक्षण म्हणतात. स्वच्छतेच्या सवयी, आपण जर स्वच्छतेच्या सवयी लहानपणापासून बाळगत असू, तर आपलं मूल सुद्धा सहजपणे त्या सवयी अंगीकारतो. बघा बघा, इथं औपचारिक शिक्षण, अनौपचारिक शिक्षण आणि सहज शिक्षण. नियोजन बघा, अतिशय पद्धतशीर शास्त्रशुद्ध असते. इथं लवचिक आणि मुक्त असते, इथं पूर्व नियोजन नसते. स्थान, शाळा महाविद्यालय चार भिंतीत, मुक्त विद्यापीठे माध्यम वर्गाबाहेर, इथं घर, समाज, दैनंदिन जीवन. वेळापत्रक, कठोर बंधने असतात, इथं वेळाचे बंधन नसते, इथं कोणताही साचेबंदपणा नसतो. मूल्यमापन, इथं परीक्षा, पदवी, प्रमाणपत्र महत्वाचे असतात. इथं कौशल्य आणि ज्ञान निर्मितीवर जास्त भर आहे. व्यवसाय कौशल्य, ज्ञान निर्मिती. आणि इथं जीवनातील अनुभवाचा मुक्त स्वीकार केला जातो. असा हा तुलनात्मक अभ्यास आहे. तर बघा, एकंदरीत
औपचारिक, अनौपचारिक आणि सहज या तिघांचं मिळून एक परिपूर्ण व्यक्तिमत्व आपल्याला घडवायचं असतं. कोणतीही एक शिक्षण पद्धती स्वयंपूर्ण नाही. या तिन्ही प्रवाहाच्या संगमातूनच एक खऱ्या अर्थाने सुसंस्कृत आणि सक्षम व्यक्ती घडते. हीच शिक्षणाची परिसंस्था आहे. ओके. नेक्स्ट बघा, शैक्षणिक मानसशास्त्र. आतापर्यंत आपण शिक्षण पाहिलं, शिक्षणाच्या व्याख्या पाहिल्या, शिक्षणाचे उद्दिष्ट पाहिलं, शिक्षणाचे स्वरूप पाहिलं आणि शिक्षणाचे प्रकार सुद्धा अभ्यासले. आता आपण शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे काय ते पाहणार आहोत. बघा, शैक्षणिक मानसशास्त्र ही मानसशास्त्राची उपयोजित शाखा आहे. कशी शाखा आहे? उपयोजित. मग याचा केंद्रबिंदू काय आहे? तर बालकाचे अध्ययन आणि त्याची प्रक्रिया. मग याचं साधन काय असणार आहे? प्रभावी अध्यापन पद्धती विकसित करणे. मग शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे काय? तर मानसशास्त्र आणि शिक्षण यांचा समन्वय साधून शैक्षणिक मानसशास्त्र तयार होतो. ओके. नेक्स्ट बघा, विविध विचारवंताच्या व्याख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे काय? बघा, मॅकफर्लन काय म्हणतात बघा, बाल शिक्षणातील अनुभवाला त्यांनी महत्व दिलेलं आहे. बाल शिक्षणात दिल्या जाणाऱ्या अनुभवाचा पद्धतशीर अभ्यास म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र असं मॅकफर्लंड म्हणतात. गुथ्री आणि फ्लॉवर्स काय म्हणतात बघा, शैक्षणिक समस्यांची उकल म्हणजे समस्या निराकरण म्हणूया आपण लक्षात ठेवण्यासाठी. शैक्षणिक समस्यांचा उलगडा करण्यासाठी तत्वाचा वापर म्हणजे शिक्षण असं गुथ्री आणि फ्लॉवर्स हे म्हणतात. त्यानंतर सीई स्किनर काय म्हणतात बघा. बघा इथं क्रो अँड क्रो बघूया आपण. बाल मानसशास्त्रामध्ये जी व्याख्या केली तीच क्रो अँड क्रो यांनी शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या करताना वापरलंय. व्यक्तीच्या जन्मापासून ते वृद्धावस्थेपर्यंत मिळणाऱ्या अनुभवाचे स्पष्टीकरण म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र असं क्रो अँड क्रो असे म्हणतात. मग स्किनर काय म्हणतात बघा, अध्ययन अध्यापनात सुधारणा करण्यासाठी केलेले उपयोजन म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र. आणि इथं जड आहे खरं, इथं जूड झालंय. सीएच जूड म्हणतात वर्तन व प्रेरणा, शिकणाऱ्याचे वर्तन, मुळाशी असणाऱ्या प्रेरणेचा अभ्यास म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र असे जड यांची व्याख्या आहे. ओके. आता याचा उगम आणि विकास पाहूया. बघा, 16व्या शतकामध्ये जॉन व्हिवर्स काय म्हणतात बघा, वैयक्तिक फरकाची जाणीव आणि शालेय शिक्षणाचे महत्व. तर तुम्हाला आठवत असेल 16वे जे शतक आहे त्या 16व्या शतकामध्ये प्लेटोने सुद्धा तेच म्हटलं होतं बघा, व्यक्ती भिन्नतेनुसार अभ्यास असं बाल मानसशास्त्रामध्ये केलं होतं. तर शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये जॉन व्हिवर्स पण तेच म्हणतात, वैयक्तिक फरकाची जाणीव ठेवून आपल्याला शिक्षणाचं महत्व समजावून द्यायचं. त्यानंतर जॉन पेस्टॉलॉजी. पेस्टॉलॉजी काय म्हणतात बघा, पेस्टॉलॉजीने लिहिलेला ग्रंथ कुणाला आठवतंय का? पेस्टॉलॉजीने लिहिलेला ग्रंथ कुणाला आठवतो का? चॅट बॉक्स मध्ये द्या बघू. पेस्टॉलॉजी. पेस्टॉलॉजीने कोणताही ग्रंथ लिहिलेला नाही, हे पण लक्षात ठेवा, नाही तर परत गोंधळात पडाल. पेस्टॉलॉजीनं एक सूत्र सांगितलं होतं 3H चं. पेस्टॉलॉजीने बालमानसशास्त्रामध्ये 3H चं सूत्र सांगितलं होतं आणि अध्यापनाच्या पद्धती दिल्या होत्या, सुगमाकडून दुर्गमाकडे, सोप्याकडून कठीणाकडे. तर ह्या सर्व पेस्टॉलॉजी यांनी दिलेलं होतं. आणि त्याच पद्धतीने त्यांनी असं पण सांगितलं होतं बघा, स्वतःची अध्यापन पद्धती पेस्टॉलॉजीने तयार केलेली होती, ही सोप्याकडून कठीणाकडे. आणि शाळेचं वातावरण आणि घरचं वातावरण सेम ठेवा असं पेस्टॉलॉजीचं मत होतं. आणि जन्मजात आता काय म्हणतात ते शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये, जन्मजात क्षमताचा विकास आणि बाल विकासाची पहिली शास्त्रीय नोंद कुणी घेतली असेल तर पेस्टॉलॉजी यांनी घेतलेली आहे. तर त्यांनी जन्मजात ज्या क्षमता आहेत, बाल विकास आहेत, त्यांच्या नोंदी ठेवण्याची प्रक्रिया कुणी विकसित केली तर ती पेस्टॉलॉजीने केलेली आहे. त्यानंतर 19वे शतक आलं, त्यामध्ये आले जॉन हर्बार्ट. हे नाव वाचलं का? जॉन हर्बार्ट कधी ऐकलंय का डीएड बीएड ला? सांगा बघू, जॉन हर्बार्टचं काय ऐकलंय तुम्ही?
खूपदा ऐकलं असेल तुम्ही डीएड बीएड करताना. आठवतंय का बघा, ज्यांचं डीएड बीएड झालंय? जॉन हार्बार्ट, पंचपदी. व्हेरी गुड. वर्धमान गायकवाड सर बरोबर. राऊत मॅडम बरोबर आहे. हार्बार्टची पंचपदी. व्हेरी गुड वैष्णवी मॅडम. बरोबर श्रीकांता मॅडम. अंजली मॅडम बरोबर. हार्बार्टची पंचपदी आपण ऐकलेली आहे. व्हेरी गुड. म्हणजे तुमचं डीएड बीएड लक्षात आहे. पंचपदी पाहिली तरची पंचपदी विकसित कोणी केली 19व्या शतकात? जॉन हार्बार्टने केली. मानसशास्त्राला तत्वज्ञानापासून त्याने वेगळं केलं बघा. मानसशास्त्र म्हणजे काही तत्वज्ञान नाही. मानसशास्त्राला त्यांनी तत्वज्ञानापासून वेगळं करणारे कोण असतील ते जॉन हार्बार्ट आहेत. मग आत्ताचे जे आपण जॉन व्हिवर्स पाहिलं की नाही, त्यांची माहिती आपण इथं घेऊया सविस्तर. बघा, पहिले जे आधुनिक मानसशास्त्र आहेत त्यामध्ये आहेत जॉन व्हिवर्स. यांचा कालावधी होता 1493 ते 1540. अलका राठोड मॅडम कृपया पेन वापरू नका. मुख्य विचार होता विद्यार्थ्यांमधील वैयक्तिक फरक समजावून घेणे, सराव करणे. तर विद्यार्थ्यांमधील वैयक्तिक फरक, प्रत्येक विद्यार्थी एकमेकापासून वेगळा असतो, त्यांचा फरक समजावून घेऊन त्यांचा सराव करायचा. मग यांचा ऐतिहासिक नोंद काय बघा. 1538 साली द अनिमा ऍट व्हिटा या ग्रंथात त्यांनी शैक्षणिक कल्पना मांडल्या. अरिस्टॉटलनी फक्त द अनिमा लिहिला आणि जॉन व्हिवर्सनी द अनिमा ऍट व्हिटा असं दिलं. या दोघांची ग्रंथ लक्षात ठेवायला, अरिस्टॉटल अॅनिमा आणि तर जॉन व्हिवर्स द अॅनिमा ऍट व्हिटा असं ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. दुसरे होते जॉन पेस्टॉलॉजी 3S. सुगमाकडून कठीणाकडे, सोप्याकडून कठीणाकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे. ह्या ज्या अध्यापन पद्धती आहेत त्या पेस्टॉलॉजीने विकसित केलेल्या आहेत. त्यांचा कालावधी होता 1746 ते 1827. मुख्य विचार काय होता बघा. पाठांतरापेक्षा मुलांच्या जन्मजात क्षमतांच्या विकासावर भर द्या, असं विचार पेस्टॉलॉजी यांचं होतं. मग त्यांचं महत्वाचं कार्य काय बघा. बाल विकासासंबंधी पहिली शास्त्रीय नोंदवही त्यांनी तयार केली. म्हणजे प्रत्येक बालक कसं शिकतं, त्याच्या कोणत्या क्षमता विकसित होतात, त्या विकसित होत असताना त्यामध्ये काय बदल होतो, याची जी नोंदवही आहे की नाही, ती पहिल्यांदा जर कोणी तयार केली असेल तर जॉन पेस्टॉलॉजीने तयार केलेली आहे. कधी तयार केली तर 1774ला मांडलेली आहे ती नोंदवही. मग बालवाडीचा स्तर आणि आईच्या शिकवणीवर म्हणजे गृह शिक्षणावर त्यांनी लक्ष केंद्रित करतात. ते म्हणतात पेस्टॉलॉजी की मूल आईजवळ जेवढं शिकतं की नाही ते चांगल्या प्रकारे शिकतं. त्यामुळे घरातून मिळणारं शिक्षण हे चिरंतन आणि अबाधित असतं. त्यामुळे आईनं मुलांना जे काही शिकवते आई, त्या शिकवण्यावर त्यांचं लक्ष केंद्रित आहे आणि बालवाडीवर सुद्धा त्यांचं लक्ष केंद्रित आहे. कुणाचं तर पेस्टॉलॉजी यांचं. त्यानंतर महत्वाचे शैक्षणिक मानसशास्त्र येतात जॉन हार्बार्ट. आता बघा, अजून एक प्रश्न बघा इथं. शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक कोण? तर जॉन हार्बार्ट. आता तुमच्यासाठी प्रश्न. आधुनिक मानसशास्त्राचे जनक कोणाला म्हटलं गेले सांगा. आधुनिक मानसशास्त्राचे जनक कोणाला म्हटले, आपण मागील तासाला पाहिलेलं आहे. आधुनिक मानसशास्त्राचे जनक बघूया कोणाचं उत्तर येत आहे. आधुनिक मानसशास्त्राचे जनक बघा, शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक जॉन हार्बार्ट. आधुनिक मानसशास्त्र चूक. रोहिणी मॅडम चुकलं चुकलं चुकलं. नीट बघा, आधुनिक मानसशास्त्राचे जनक ज्यांनी मानसशास्त्राची प्रयोगशाळा काढली लिप्झिंग या ठिकाणी, उंट. बरोबर. वर्धमान सर बरोबर. बरोबर, विल्यम उंट यांना आधुनिक मानसशास्त्राचे जनक म्हणतात, कारण त्यांनी लिप्झिंग या ठिकाणी पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा काढली. बरोबर अंजली मॅडम. बरोबर. तर बघा, शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक जर कुणाला म्हणत असतील, जॉन हार्बार्ट यांना म्हणतात. त्यांनी अध्यापनाची पंचपदी विकसित केलेली आहे. मग ते सांगतात की अध्यापन करण्यापूर्वी विद्यार्थ्याच्या पूर्वज्ञानाचा विचार व्हावा, विद्यार्थ्याच्या पूर्वज्ञानाला जागृत करा, असं हार्बार्ट यांचं मत आहे. म्हणून जेव्हा जेव्हा आपण डीएड बीएडला लेसन घेतलो, आपण सुरुवातीला त्यांचं पूर्वज्ञान जागरूक करूनच आपण पुढे जात होतो. तर बघा, हार्बार्टच्या पंचपदीप्रमाणे पहिलं पायरी आहे प्रस्तावना. इथं तुम्हाला उदाहरण देऊन सांगते बरं का.
आता समजा मला की नाही मुलांना अपूर्णांक शिकवायचंय, तर मी गेल्या गेल्या फळ्यावर अपूर्णांक मी शिकवणार आहे असं लिहिणार नाही. मी मुलांना काय सांगणार माहितीये का? काल ना आमच्या घरी मी एक पिझ्झा मागवला होता. आमच्या घरी आम्ही चौघं असतो, तर पिझ्झाचे आम्ही 4 तुकडे केलं आणि चौघं एक एक पीस आम्ही घेतलो, असं मी मुलांना सांगणार. आता मी विचारलं, सांगा बरं मुलांनो, मला त्या 4 पैकी एक भाग मिळाला. 4 पैकी एक भाग मिळाला म्हणजेच मी 4 पैकी एक भाग खाल्ला असं मी म्हणेन. मग यालाच आपण काय म्हणतो माहितीये का मुलांना? आपण अपूर्णांक म्हणतो आणि हाच घटक आपण डिटेल आज अभ्यासणार आहे, असं आपण विद्यार्थ्यांना सांगितलं. मग प्रस्तावनेमध्ये आपण काय सांगणार आहे विद्यार्थ्याला? तर प्रत्यक्ष तिथं वेगळ्या वस्तूंचे आता मी सांगितलं की पिझ्झाचे 4 भाग करायचं, तू एक घे मी एक घे, असं आपण काहीतरी वस्तू घ्यायच्या आणि त्याचे दोघांमध्ये तिघांमध्ये समान वाटणी करायची आणि कितीपैकी तुला किती मिळाले, कितीपैकी तुला किती मिळाले असं विचारायचं. ही प्रस्तावना झाली. हेतुकथन मध्ये काय जाणार की आज आपण अपूर्णांक शिकणार आहोत, हे हेतुकथन झालं. मग आशय प्रतिपादन मध्ये काय झालं? आशय प्रतिपादन मध्ये मी विद्यार्थ्याला प्रत्यक्ष कृती करून घेणार अपूर्णांकाच्या. माझ्याकडे 6 गोटे आहेत, मला की नाही ते तिघांना समान द्यायचे आहेत, तर मी प्रत्येकाला किती किती देऊ? मग विद्यार्थी सांगतात प्रत्येकाला 2-2 येतील. अशा वेगळ्या कृती करून तुम्हाला अपूर्णांक म्हणजे काय हे स्पष्ट करून सांगायचंय. त्या अपूर्णांकातला अंश कशाला म्हणायचं, छेद कशाला म्हणायचं, सर्वच. मग उपयोजन काय येणार? चला मुलांना, आता आपण अपूर्णांक शिकलो की नाही, आता काय करा, तुमचे तुमचे डबे काढा. डब्यामधली तुमची डब्यामध्ये पोळी आणलात ना, पोळी काढा आणि त्या पोळीचे 4 समान भाग करा आणि एक भाग तुम्ही खावा. किती भाग खाल्ला मला सांगा अपूर्णांकामध्ये. अशा पद्धतीने तुम्ही उपयोजन घेऊ शकता. आणि मूल्यमापन मध्ये तुम्हाला घरच्या अभ्यासासाठी तुम्ही असे वेगळे चित्र द्या किंवा त्यांना टार्गेट देऊन तुम्ही मूल्यमापन घेऊ शकता. ह्या हार्बार्ड पंचपदी प्रमाणे आपल्याला पाठ घ्यायचा आपल्याला सर्वांना माहित आहे. तुलनात्मक शैक्षणिक मानसशास्त्राचे शिल्पकार आपण थोडक्यात बघूया सारांश. 16व्या शतकामध्ये जॉन विवर्स त्यांनी वैयक्तिक फरकावर लक्ष द्या असं म्हटलेलं आहे. द ॲनिमा ॲट व्हिटा हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. जॉन पेस्टॉलॉजी 18वे शतक, जन्मजात क्षमतांचा विकास यावर त्यांनी भर दिलाय. पहिली शास्त्रीय नोंदवही त्यांनी 1774 साली काढलेली आहे. जॉन हार्बार्ट 19वे शतक, पूर्वज्ञानावर आधारित अध्यापन करा असं त्यांचं मत आहे आणि त्यांच्या हार्बार्डची पंचपदी आपण अभ्यासलेली आहे. नेक्स्ट, याची व्याप्ती बघा. शैक्षणिक मानसशास्त्राची जर व्याप्ती आपण अभ्यासली तर सर्वंकष अभ्यास करण्यासाठी आपण अध्ययन प्रक्रियेचा अभ्यास करतो. अध्ययन संक्रमण म्हणजे काय, अध्ययनावर परिणाम करणारे घटक कोणते, अध्यापन पद्धती कोणते, विद्यार्थी सूत्र याचा सखोल अभ्यास आपल्याला शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये करायचा आहे किंवा केला जातो. शैक्षणिक समस्यामध्ये बालकांच्या अध्ययनविषयक अध्यापनविषयक समस्यांचा उलगडा आपल्याला इथं करायचा आहे. त्यांच्या शिकण्यामध्ये कोणत्या समस्या येतात त्यावर आपल्याला अभ्यास करायचा आहे. नवनवीन माहिती, पद्धती, कल्पना यामुळे विकासात्मक शास्त्र म्हणून या शैक्षणिक मानसशास्त्राकडे पाहिलं जातं आणि याला एक शास्त्रीय बैठक आहे बरं का. शैक्षणिक मानसशास्त्राला शास्त्रीय एक बैठक आहे आणि त्या अध्ययन प्रक्रिया किंवा अध्यापन पद्धती ह्या सुद्धा आपल्याला या पुढील प्रकरणामध्ये अभ्यासायचे आहेत. तर बघा, व्याप्तीचे गतिमान असं स्वरूप आहे आणि सगळं विकासात्मक स्वरूप आहे आणि नवनवीन माहिती, नवनवीन सूत्रे, पद्धती, नवीन कल्पना सर्व काही आपल्याला पुढं शिकायचं आहे. तर मानसशास्त्राची शैक्षणिक मानसशास्त्राचे 3 महत्वाची उद्दिष्ट बघा. अध्यापकासाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि अंतिम ध्येय. अध्यापकासाठी कोणतं उद्दिष्ट आहे बघूया आपण. अध्यापकासाठी अध्यापनामध्ये सुधारणा करणे, अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये सुधारणा घडवून आणायचं आहे. विविध साधनांचा वापर आपल्याला अध्यापक म्हणून करायचा आहे, शिक्षक म्हणून करायचा आहे. मग वर्गात आपल्याला प्रोत्साहन, प्रेरणा, मोटिवेशन द्यायचं आहे. शिक्षा करायची का नाही हे आपण आता बंद केलेलं आहे शिक्षा, त्यामुळे अजिबात शिक्षा न करता त्यांना मोटिवेट करायचं आहे आणि विविध घटकाचा अभ्यास आपण करायचा आहे. त्यानुसार आपली रणनीती म्हणजेच अध्यापन पद्धती आपल्याला ठरवायची आहे. विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास मध्ये विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्व विकास, विद्यार्थ्याला समायोजन साधता आलं पाहिजे,
विद्यार्थ्याच्या वर्तनाचं व्यवस्थापन झालं पाहिजे आणि व्यक्ती भिन्नतेनुसार आपल्याला आदर बाळगता आलं पाहिजे आणि त्यामध्ये आपल्याला बदल करता आला पाहिजे. तर बघा, एकंदरच आपण उगम पाहिलेला आहे, त्यांच्या व्याख्या पाहिल्या, त्यांची व्याप्ती पाहिली, शैक्षणिक मानसशास्त्राची उद्दिष्ट सुद्धा आपण पाहिलेली आहेत. आणि थोडक्यात महत्वाचे पॉइंट बघा. शैक्षणिक मानसशास्त्र ही मानसशास्त्राची एक उपयोजित शाखा आहे, थेरॉटिकल नाही तर उपयोजित शाखा आहे, अप्लाइड ब्रांच आहे. त्यानंतर प्रवास पाहिला आपण जॉन व्हिबर्स पासून ते जॉन हर्बार्ट पर्यंत, पंचपदी पर्यंत. आणि अंतिम ध्येय एकच आहे, शिक्षकाला सक्षम करून प्रत्येक बालकाच्या जन्मजात क्षमतांचा, व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास साधणे हेच शास्त्राचं एकमेव उद्दिष्ट आहे. तर हा घटक जर तुम्हाला समजला तर तुम्हाला पुढील सर्व घटक सहजपणे समजतील. तर बघा, परिणामकारक शिक्षण म्हणजे काय असं दिलेलं आहे. शेवटी आपण फरक बघूया. बाल मानसशास्त्र आणि शैक्षणिक मानसशास्त्र ही एकाच नाण्याच्या दोन बाजू. बाल मानसशास्त्र काय म्हणते बघा. बाल मानसशास्त्र ही मानसशास्त्राची स्वतंत्र शाखा आहे. काय घडत आहे हे बाल मानसशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो. शैक्षणिक मानसशास्त्र ही मानसशास्त्राची उपयोजित शाखा आहे. त्यावर काय उपाय करायचा हे शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये अभ्यासलं जातं. त्यानंतर बघा इथं बाल मानसशास्त्रामध्ये वाढ विकास यांच्या अवस्थांचा अभ्यास केला जातो. तर शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये त्या विकास अवस्थांना अनुसरून अभ्यासक्रमाची रचना केली जाते. बाल मानसशास्त्रामध्ये बालकातील व्यक्तिभेद दाखवला जातो. तर शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये क्षमतानुसार वैयक्तिक शिक्षण दिलं जातं. बाल मानसशास्त्रामध्ये बालकाची वर्तन वैशिष्ट्ये सांगितली जातात. तर शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये वर्तनाला योग्य दिशा दिली जातं. बाल मानसशास्त्रामध्ये विशेष गरजा असणारी बालके दर्शवली जातात. तर शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये विशेष गरजासाठी विशेष शिक्षण पुरवलं जातं. बाल मानसशास्त्रामध्ये व्यक्तिमत्व दर्शवले जातं. तर शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये व्यक्तिमत्व विकासासाठी शैक्षणिक अनुभव आणि उपक्रम राबवले जातात. तर ह्या दोघांमध्ये हा फरक महत्वाचा आहे. तर बघा, इथं थोडक्यात दिलेल्या शिक्षण प्रक्रियेची आता तुम्हाला उत्तर द्यायचे. बघा, प्रश्न दिले टीईटीला महत्वाचे. शिक्षण प्रक्रियेची योग्य वैशिष्ट्ये कोणती. आता जरा जागे व्हा, आता प्रश्न सुरू होणार आहेत. आपल्याकडे 10 मिनिटाचा वेळ आहे. 10 मिनिटात आपण 30 प्रश्न सोडून घेणार आहोत. उत्तर द्या, शिक्षण प्रक्रियेची योग्य वैशिष्ट्ये कोणती, चॅटमध्ये. चला येऊ द्यात उत्तर. जरा जागे असाल तर क्ल्यू पण लगेच लक्षात येईल बघा. सर्व बरोबर. बरोबर वैष्णवी मॅडम. त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया बरोबर. स्वयंप्रेरित प्रक्रिया, नैसर्गिक सहज प्रक्रिया. तर हा प्रश्न की नाही टेट 2014ला आलेला आहे बरं का. नीट अजून एकदा आपण प्रश्न वाचूया सगळे. बरोबर, मग टेट 2014ला हा प्रश्न आलेला होता. बघा प्रश्न कसा तुम्हाला गोंधळात घालू शकतो ते. शिक्षण प्रक्रियेची योग्य वैशिष्ट्ये कोणती. तर वैशिष्ट्य कोणती होती. त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे, स्वयंप्रेरित प्रक्रिया आहे, अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे, नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे. ही चारही वैशिष्ट्य शिक्षण प्रक्रियेची आहेत. मग टेट 2014ला आलेला हा प्रश्न आहे. शिक्षण ही एकतर्फी नसून ती निरंतर, सेंद्रिय, सर्व प्रकारे चालणारी आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. हा पण प्रश्न टेट 2014ला आलेला आहे. लैंगिक शिक्षणाची उद्दिष्टे कोणती. चला उत्तर द्या. लैंगिक शिक्षणाची उद्दिष्ट कोणती. टेट 2000. ऑल करेक्ट. रोहिणी मॅडम, जिंदे मॅडम, रोहिणी बरोबर, चौधरी मॅडम सर्व बरोबर. तर बघा, लैंगिक शिक्षणाची करेक्ट वैष्णवी मॅडम. बघा वैशिष्ट्य कोणती आहेत आपण पाहूया. अज्ञान दूर करणे, कार्याची योग्य माहिती घेणे. इथं बघा शब्द चुकलेला आहे. काळानुसार बदल किंवा स्वीकृती असं काहीतरी आहे. कुटुंब संस्थेची माहिती घेणे. आणि त्यानंतर आहे निकोप सुदृढ शरीर स्वास्थ्यासाठी मार्गदर्शन करणे.
ह्या सर्व गोष्टी लैंगिक शिक्षणासाठी महत्वाच्या आहेत. नेक्स्ट बघा, हा पण प्रश्न टेट 2017ला आलेला आहे बघा. टेट 2017ला आलेला प्रश्न, मानसशास्त्राविषयी कोणते विधान लागू पडत नाही सांगा. मानसशास्त्रा इथं उत्तर दिलेलं आहे म्हणून मी वाचून दाखवते बरं का. कोणते विधान लागू पडत नाही, तर शैक्षणिक मानसशास्त्र हे वर्तनवादी शास्त्र आहे. माणसाचे वर्तन परिवर्तनशील असते, त्यामुळे भौतिक शास्त्रासारखे 100% काटेकोर सर्वत्र समान असू शकत नाही, कारण व्यक्तीनुसार वर्तन बदलत असतं. बघा इथं स्वची जाणीव. आपण नेक्स्ट क्वेश्चन बँकच घेऊयात, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. एक मिनिट. चला आता मात्र उत्तरं नाही आहेत बरं का, आता व्यवस्थित उत्तरं द्यायची. टेटसाठी उपयुक्त महत्वाची असे प्रश्न इथं आहेत. तुम्हाला इथं असे प्रश्न कुठेही बघायला मिळणार नाहीत. बघा प्रश्न पहिला, एज्युकेशन या शब्दाची उत्पत्ती लॅटिन भाषेतील एज्युकेअर इडुको या शब्दापासून झाली आहे. मुख्य अर्थ काय? उत्तर हा बरोबर आहे. तर बरोबर उत्तर आहे बी, आतून बाहेर काढणे किंवा सुप्त गुणांचा आविष्कार करणे. आतून बाहेर, बी ज्यांचं उत्तर आहे त्या सर्वांचं अभिनंदन, बरोबर उत्तर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन वाचा आणि उत्तर द्या. वाचा आणि उत्तर द्या. हम्म. निर्माण आहे ना. बघा मानसशास्त्रानुसार स्वतंत्र शास्त्र म्हणून ओळख करून देणारे शैक्षणिक मानसशास्त्र जनक, बरोबर. अंजली मॅडम बरोबर. सी हे याचं उत्तर आहे, जॉन हार्बार्ट हे बरोबर उत्तर आहे. बरोबर पार्वती तोळनोरे मॅडम. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. आधुनिक विचारानुसार शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे मानली जाते. या प्रक्रियेतील तीन मुख्य केंद्र कोणती? तीन मुख्य केंद्र कोणती सांगा. तीन मुख्य केंद्र. बरोबर आहे. सी उत्तर रोहिणी मॅडम बरोबर. विद्यार्थी, अध्ययन, अनुभूती आणि शिक्षण पाहिजे होतं बरं का, तिथं शिक्षक झालेलं आहे. सचिन सर बरोबर, शिक्षण पाहिजे होतं. नीता मॅडम बरोबर. तर सी हे उत्तर त्याचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. शिक्षण म्हणजे बालकांच्या नैसर्गिक नका आंतरिक शक्ती व पुढं लाव. क्षमतेचा विकास. ही निसर्ग हवं केंद्रीय व्याख्या कुडचिद्ध नाही कोणाची आहे? आवाज आत्ता चालू सांगितलं करते. बघा, निसर्ग म्हटलं की आपल्याला कोण आठवायचंय? निसर्ग म्हटलं की कुणाला आठवायचं आपल्याला? बघूया कुणाला आठवतात. अश्विनी मॅडम म्हणतात बी, वैष्णवी मॅडम म्हणतात बी, सुकेशनी राऊत मॅडम म्हणतात बी, सॅमसंग बी बरोबर. निसर्गवादी म्हटलं की रुसो येणार. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. रमेशने आपल्या आजोबांचे रोजचे वागणे पाहून इतरांचा सन्मान करण्याची स्वच्छतेची सवय स्वतःहून अंगीकारली. यासाठी वेळापत्रक पूर्वनियोजन नव्हते. हे कोणत्या प्रकारचं शिक्षण आहे? मग आजोबाचं वागणं बघून त्यांनी इतरांचा सन्मान करण्याचं स्वीकारलं. कोणत्या प्रकारचं शिक्षण म्हणायचं याला मग? राम सर तुमचं चुकलं. अश्विनी मॅडम बरोबर. बरोबर. मी काय आता सांगितलं, सहज शिक्षण ही अनौपचारिक शिक्षणाची एक शाखा आहे. बरोबर श्रीकांत मॅडम. तर बी नाही बरं का. अनौपचारिकची शाखा सहज, म्हणजे जे कुटुंबामध्ये येतं ते सहज शिक्षण आहे. अनुभव आजोबाचं बघून रमेशनं स्वीकारलं, हे सहज घडलंय. ओके. हा आडसुळे मॅडम बरोबर, संचिता आडसुळे मॅडम बरोबर. सी उत्तर आहे, सहज शिक्षण असं म्हणतात त्याला. इथंच तुम्ही गोंधळात पडता बरं का, अनौपचारिक आणि सहज शिक्षणामध्ये. इथं बघा, मुक्त विद्यापीठ, दुरस्थ शिक्षण हे कशामध्ये येतं सांगा बघू.
प्रश्न 6व्याचं उत्तर द्या आता. प्रश्न 6व्याचं उत्तर द्या. नीट नीट वाचा, नीट वाचा. बी काय आहे नीट वाचा. अश्विनी मॅडम बरोबर. अनौपचारिक शिक्षण असे म्हणतो बरोबर. गणेश सर बरोबर. बरोबर. रोहिणी मॅडम बरोबर. तर बघा, मुक्त विद्यापीठे आणि दूरस्थ शिक्षण म्हणजे अनौपचारिक शिक्षण असं म्हटलं जातं. सी उत्तर ज्यांनी ज्यांनी दिलेलं आहे त्यांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. बाल मानसशास्त्र आणि शैक्षणिक मानसशास्त्र विश्लेषण करणारे कोणते विधान बरोबर आहे? चला, आपण शेवट एक प्रश्न घेऊन थांबूयात. 5 वाजून 1 मिनिट झालेला आहे. शेवटचा प्रश्न असेल हा. उत्तर येऊ द्या ना. बरोबर वैष्णवी मॅडम. सचिन सर बरोबर. बरोबर. बाल मानसशास्त्र हे काय घडत आहे याचं निदान करतं, तर शैक्षणिक मानसशास्त्र त्यावर काय उपाय करायचा याची दिशा देतं. तर अशा पद्धतीने इथं जवळपास 30-35 प्रश्न आहेत आणि सर्व प्रश्न आता घेणं शक्य नाही. म्हणून आपण काय करूया, ही जी स्लाइड आहे ती तुम्हाला आपली मिनिशाला जी ऍप आहे त्यावर अपलोड केली जाईल. ज्यांनी ऍप घेतलेला आहे त्या ऍपमध्ये तुम्हाला सोडवायचं आहे. ओके. तर या ठिकाणी आपण आज शैक्षणिक मानसशास्त्र हा घटक पूर्ण केलेला आहे आणि नक्कीच तो तुम्हाला समजला असेल तर चॅट बॉक्समध्ये येस द्या आणि आपण या ठिकाणी थांबूयात. थँक्यू.